बराच वेळ झाला आतमध्ये एकटीच आहेस बंद खोलीत. म्हटलं तुला मोकळ्या हवेत घेऊन जावं म्हणून म्हटलं चला तुला फिरायला घेऊन जा. आलो त्या जागेवर आपण. नाही आता आपण त्या ठिकाणाकडे चाललोय. मी आलो फोन घेऊन लगेच आलो. थोडक्यात वाचल्याच. सत्या जर वेळेवर आला नसता तर काय झालं असतं माझं. सत्य म्हणतोय ते खरंच. या तात्यासाहेबांच्या घरात राहणं म्हणजे जीव मुठीत धरून राहण्यासारखं. मला लवकरात लवकर तात्यासाहेबांची गाळ झालेली फाईल शोधली पाहिजे. तात्यासाहेबांनी आर्यनचा काय संबंध आहे, मानिनी मॅडम कुठे आहेत, हे सगळं शोधल्याशिवाय इथून बाहेर नाही पडता येणार. हे सपने मगापासून नुसतं तोंड चालू बघ तुझं. जरा हाताचा जोर वाढव आणि नीट डोसकं दाब माझं. हे काय मम्मी, जोर लावते की मी, काहीतरीच असते तुमचं आपलं. एवढ्या हळूहळू दाबला तर मुंगी बी मारायची नाही तुझ्या हातनं. अगं सपने त्या मुंगीचा चेंदा मेंदा होईल की इथं. सॉरी सॉरी, जरा जास्तच लागला जोर. सपने हा. कुठं आहे काकडी. संपली संपली काकडी. संपून टाकली हावरी कुठली. सपने तू मनात असा विचार करत असशील का मी कुठं मम्मीचं डोसकं दाबते म्हणून. पण तू असा विचार करून लय मोठी चूक करतेस. हा एक गोष्ट ध्यानात ठेव, तू काय फक्त मम्मीचं डोसकं नाही दाबत, तू भावी खासदार माया सुर्वेचं नाही भावी मंत्री माया सुर्वेचं नाही भावी मंत्री शिंपण शिवीट माया सुर्वेचं डोसकं दाबतेस. बरोबर आहे. अगं बाई जेपीजी इकडे कसं काय गेला नाही बाई कुठं. पाय दिलेत म्हणून काय हुंदडतच बसायचं काय दिवसभर. नीट कधी बोलशील तर शपथ माझ्याशी शहाणपणा. शांत राहा जरा. मम्मी माझं जरा महत्वाचं काम होतं तुझ्याकडं. हा ये की बस इथं. ए सपने तू चालू ठेव. हा बोल काय बोलायचंय तुला. मम्मी मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. मम्मी मला हे दरबार वगैरे करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. एवढ्या जोरात ओरडण्याचा आवाज कुठून येतो.
जयद्या, अरे आज काय करतोस? तू म्हणला होतास की कामाला बी दरबार भरवायचंय म्हणून आणि सत्यासारखं मोठं व्हायचंय म्हणून. मी म्हणलेलो, पण मी विचार केला तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. कोणती? हे बघ मम्मी, मी जर आता दरबार चालवला तर माझी पोच, माझी ओळख कुठपर्यंत जाईल? इथल्या लोकांपर्यंत, सातारपर्यंत. पण समज मी आमदार झालो, मंत्री झालो, तर काय होईल? अगं अख्खी सत्ता माझ्या हातात येईल. मग सत्यदादाला माझा शब्द पाळावाच लागेल, ऐकावंच लागेल माझं. तो शब्द पडूच देणार नाही खाली. येते का लक्षात? अगं मी मोठा विचार केला पाहिजे आता. पण बया, माझं शिंगरू, माझं रिडकू, हे हुशार बाई, मला पण लक्षात आली नाही ही गोष्ट. बघितलं का स्वप्ने? माझं हिऱ्यासारखं पोरग तुला नवरा म्हणून भेटलंय, भाग्यवान समज सत्ताला. पण मग मी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. मला कुठल्या तरी मोठ्या नेत्याचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, त्याच्या हाताखाली काम करावं लागेल, तर मला हे शक्य होणार आहे. तुला कळतंय का? म्हणजे तुझ्या कोण ओळखीचा नेता आहे का एखादा? खुळे टाकायचंच कर तू. अरे आपलं तात्यासाहेब आहेत की, एवढं मोठं अनुभवी नेतृत्व, कर्तृत्व. तुझं म्हणजे असं झालंय बघ, काकीत काय सांग गावाला वळसा, आणि ती एकतर घरातली आहेत आपल्या. तात्यासाहेबांचं मी विसरलोच. तात्यासाहेब आहेतच की. तू मागच्या वेळेस बोललेलीस मला, तात्यासाहेबांनी हिरवा कंदील दिलाय म्हणून. हे पण मम्मी, तात्यासाहेबांना जर काय प्रॉब्लेम असेल तर आपण दुसरं नेता बघूया. तसं काय मला प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही, तू कशाला काय, त्यांना कशाला प्रॉब्लेम असेल? जयद्या, 100% होईल त्याचं काम. जाऊ आपण त्यांच्याकडे आता लगेच. हा हा, चला 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 चला. तात्यासाहेब, तुम्ही? हो, तू इकडे काय करतेस? म्हणजे तू बाहेर कशी आलीस? आऊ, कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज येतोय. कुणी आहे का आसपास इथं? हा हो, आहे, एक जण आहे. रील बघतोय तो. रील बघणं बंद करा जरा. काम करा, लक्ष द्या जरा. जा. कसं समजून सांगायचं या लोकांना तेच कळत नाही मला. मंजू, बरं तू जा, तुझ्या खोलीत जा. चल चल चल. हा, जाते. इकडे मंजुरी, आमच्यावर अजून राग आहे. सकाळची घटना तू अजून विसरलेली दिसत नाही. कशी विसरेन तात्यासाहेब? आणि माझा काय राग नाहीये तुमच्यावर. फक्त तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला ना, त्याचं वाईट वाटते. सकाळपासून तोच विचार करते. असं वाटतं की आता हे घर सोडा. नाही, माझ्याकडनं चूक झाली, म्हणजे अनावधानानं झाली. म्हणजे चूक झाली त्याबद्दल मी म्हणजे क्षमस्व आहे. सत्यामुळे काय झालंय, ताक सुद्धा फुंकून पितो मी. सत्याचा आणि माझा संबंध कायमचा संपलाय तात्यासाहेब. आणि त्यामुळे त्याच्यावरून जर तुम्ही माझ्यावर संशय घेणार असाल ना, मी आत्ता हे घर सोडून निघून जाते. हे बघ, मला माफ कर तू. मी तुझी माफी मागतो. आणि बघ, तुझी दृष्टी परत आणायची मला. मोठमोठे डॉक्टर बोललेत मी, ते उद्याच तुझे डोळे चेक करतील. त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली. काय पुन्हा रील बघतात बॉ हे लोक. किती रील बघायचे, सारखे सारखे रील. शांत.
हॅलो सत्या, हा वाघमारे बोला की काय झालं. परत एक मोठा घोळ झालाय बघ. तात्यासाहेबांनी बॉम्ब फोडला आता माझ्यासमोर तसा. बॉम्ब फोडलाय म्हणजे नक्की काय झालं. उद्या तात्यासाहेबांनी कुठल्या तरी मोठ्या डॉक्टरला बोलवले. त्यांनी जर मला तपासलं ना, त्यांना कळेल की मला दिसतंय ते. सत्या, एक वेळेस तात्यासाहेबांना फसवणं सोपं आहे, पण त्या डॉक्टरांना नाही. काय करायचं आता सांग मला. परत जर टाइमपास करताना दिसलात, मोबाईल आणि तोंड दोन्ही फोडून काढेन. आणि सुनंदा, काही झालं तरी ती मंजिरी वाघमारे मानिनीच्या खोलीत जाता कामा नये. हो तात्यासाहेब. चला कामाला लागा. यायचं का आम्ही तात्यासाहेब? मम्मी बाई, तुम्हाला या घरात याला परवानगी कधीपासून लागायला लागली. बसा बसा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला, काय काम काढलं. कसं आहे तात्यासाहेब, ते जरा महत्वाचं बोलायचं होतं. ते बोलणं होईलच, त्याच्या आधी आम्हाला तुमचा पाहुणचार करू द्या. सुनंदा, मम्मी बाई आल्या, त्यांच्या पाहुणचाराचं बघा, चहा पाण्याचं बघा. बोला, काय विशेष काम काढलं. जयदीपला घेऊन आलात म्हणजे काहीतरी महत्वाचं विशेष दिसतंय. बरोबर ओळखलं बघा तात्यासाहेब तुम्ही. त्याच्याविषयीच बोलायचं होतं म्हणून आलं होतं. अगदी निसंकोच बोला. बोला, काय म्हणणं आहे. कसं आहे तात्यासाहेब, तुम्हाला तर ठावच आहे का सत्याच्या समध्या कामात का नाही जयद्या मदत करत होता ना. आणि माझ्या पुण्याईनं आणि जयद्याच्या कष्टानं सत्याला समाजात मान सन्मान समधीकडे ओळख बी मिळाली. तर मला असं वाटत होतं का आता हे समजा जयद्याला बी मिळायला पाहिजे ना. म्हणजे कसं आहे, जयद्या पण लायक आहे ना त्याच्यासाठी, पण त्याला संधीच मिळाली नाही आज पतूर. तर जयदानी खुद्द स्वतःनीच निर्णय घेतलाय का त्याला आमदारकीला उभं राहायचंय म्हणून. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. अतिशय उत्तम निर्णय. आमचं तर अगदी पहिल्यापासून म्हणणं आहे, तरुणांनी राजकारणात या, देशाचा विकास करा. हा चांगली गोष्ट आहे, स्वागत करतो मी. बोला, आमची काय मदत लागेल याच्यामध्ये. तात्यासाहेब, मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे. तुमच्यासारख्या मुरब्बी नेत्याचं मार्गदर्शन मला मिळालं तर मला निवडणूक लढायला सोपंच आहे. ते मिळणारच, मार्गदर्शन मिळणार. 1001% काय 17,000% मिळणार. काळजी करायची गरज नाही. पण नुसत्या मार्गदर्शनानं चालत नाही ना राजकारणात. पण ठीक आहे, तू अगदी योग्य ठिकाणी आलास. तू बघत राहा, तुला कसा हडाचा राजकारणी करतो बघ मी. थँक्यू. हीच बिस्किट आहेत का? म्हणजे क्रीमची वगैरे नाही आहेत का? घ्या, चहा घ्या. असू दे असू दे, ही चालतील. तरी मी जयदेला घरात निघताना म्हणलंच होतं का तात्यासाहेबांना आपण ही सांगितलं का नाही का एकदम खुश होतील ती. म्हणजे त्यांना आनंदच होणार ना तू राजकारणात येणार म्हणून. फार आनंद झाला मला. जयदीप हुशार आहे. जयदीपला संधीचं सोनं करता येतं. उगाच तत्वाच्या नादी लागून तो चांगल्या लोकांची वाईटपणा घेत नाही. तात्यासाहेब, तुम्ही दादाबद्दल बोलताय का? हो, त्या दादाबद्दलच बोलतोय, सत्याबद्दल बोलतोय मी. त्याला एक मोठा माणूस करायचा होता. मला मोठा आघाडीचा राजकारणी करायचा होता. राजकारणात महत्वाच्या पदावर न्यायचं होतं त्याला. पण ठीक आहे, नाही जमलं त्याला. पण जे त्याला जमलं नाही ते आपण जयदीप कडून घडवून आणू. चिंता करू नका तुम्ही अजिबात. या सगळ्यांमध्ये मी तुम्हा सगळ्यांच्या सोबत आहे. थँक्यू तात्यासाहेब, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवलात. माझी फक्त आता एकच विनंती आहे बघा, मला तुमच्यासोबत सावलीसारखं राहू द्या. आपल्या माणसाला विनंती नाही करायची आणि हात अजिबात जोडायचे नाही. उलट एकमेकासाठी हात पुढे करायचे. मम्मीबाई, तुम्ही चिंताच करू नका. आता काळजी करायचं काही कारण नाही. जयदीपचं काम झालं म्हणजे झालं. तात्यासाहेब, आशीर्वाद. आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे. मम्मीबाई, तुमच्या या चिरंजीवाला आमदार बनवते की नाही बघा. आणि हा, आता नाश्ता झालाच आहे.
दुपारचं जेवण रात्रीचं जेवण करूनच जायचं. चालतंय. मटणाचं बेत आहे का? हो, दुपारी चिकनाचा, रात्री मटणाचा. वा. उद्या काय बी करून त्या डॉक्टरला तिथं पोहोचू द्यायचं नाही. जर तात्याला कळलं की वाघमाऱ्यांना दिसू शकतं तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं. सत्या, ते डॉक्टरला उचलायचं का मग? नाही बलमा, एकच युक्ती प्रत्येक वेळी वापरून नाही चालणार. काहीतरी वेगळा विचार करायला लागेल आपल्याला. हे बघ, सावध राहून केलं पाहिजे जे करायचं आहे ते. नंतर आपल्या अंगलट नाही आलं पाहिजे. अशा दृष्टीने काहीतरी विचार कर. दादा, मला वाटतं मी त्या डॉक्टरला थांबवू शकतो. कसं काय? तात्याला आता चांगला विश्वास बसलाय माझ्यावर. त्याचा फायदा घेऊ शकतो मी. मग डॉक्टरला काय पण कारण देऊ, मी थांबवू शकतो त्याला. चालतंय, हे सेफ वाटतंय मला. जयद्या, तू एक काम कर, तू डॉक्टरांना अडव. बाकी पुढे काय करायचंय ते मी आणि बलमा बघतो. हा, जमतंय. असंच चालायचंय. हात दाखवा लोकांना आता. हा हा, आता उडती पप्पी द्या. पप्पी. सपने, उडती पप्पी कशी असती काय कसा एवढं पण माहित नाही. म्हणजे फ्लाइंग किस. ए हबलक सपने, ती तर ती सिनेमातल्या हिरोईन करतात की. मी बी हिरोईनच आहे ना. पण कसं आहे, खासदार केला शोभणार नाही ना ती. नक धावते. पण मम्मी, हे लई स्वीट अँड सिम्पल जाते बघा. एक काम करा, हे घ्या. तुम्ही व्हिडिओ काढा माझा. हा, मी दाखवते तुम्हाला. जा तिथं उभं राहा, मी दाखवते आता. थांबा. हा हा, रेडी ना? हा. बस हे घे. नाही का, आता जर काढले असते की 1-2 व्हिडिओ माझे पण. आता जेपीजी पण आमदार होणार म्हणजे नंतर मला उपयोग झाला असता ना व्हिडिओ टाकायला. हल नका नाकाचा शेंडा. ए सपने, काय कौतिक ग तुझं? मी खासदार होणार, जयद्या आमदार होणार, मामी दोघं पण कामात असणार ना. आणि तू घर सांभाळायचं सोडून हिडी टाकत बसणार का? हे का, आता अजून खासदार झाला नाही तर ही अवस्था आहे बाई. मम्मी, मला कोणतं तरी पद देणार म्हणलं होतं, लगेच विसरला तू एवढ्या. माझी सपना डार्लिंग, अग जर मी दिलेला शब्द पाळला तर मग मी कशी राजकारणी होणार? काय करू नकोस तू, फक्त घर सांभाळ. काय बाई, वैताग आला या खोलीत बसून बसून. त्याची सत्याची आठवण स्वस्त बसूच देत नाही. भेटू पण शकत नाही त्याला. आता काही दिवस असंच बोलावं लागणार. मी घेतला नौखा ना, आता तू खना घ्यायचास माझ्या नावाचं. नाव माझं सत्यजित, आडनाव माझं सुर्वे. नाव माझं सत्यजित, आडनाव माझं सुर्वे. माझ्या बायकोचं नाव मंजिरी आहे, पण मी लाडानं त्यांना म्हणतो वाघमारे. मग आता काय करू, कशी व्यक्त करू प्रेमाची भावना? लई काही कष्ट घ्यायचे नाही तुम्हाला. आता तुमच्या नवऱ्यानं एवढ्या मेहनतीने ही पेज बनवून आणली ना तुमच्यासाठी, ती फक्त प्रेमानं प्यायची. माझ्या बायकोवर ना माझा पूर्ण हक्क आहे. आणि मी आता अख्ख्या जगाला ओरडून सांगणार आहे की वाघमारे फक्त माझे आहेत.
आणि आपल्या दोघांना कुणीच वेगळं करू शकत नाही. अंधाराच्या साथीला, शिथिल शशीच्या गाठीला, आतुर मी तुझ्या ह्या चांदण्या रातीच्या भेटीला. तुझी नि माझी बस इतकीच कहाणी, आपल्यामध्ये ही चांदणी रात जीव घेणे. डेंजरच आहे का आता? नाही नाही मम्मी, ते काय नाही मम्मी. घरातल्या कामांसाठी तुम्ही एखादी बाई ठेवा, मी दरबार बघेन. तू दरबार सांभाळणार? हा, मग आता JP ची तिकडे मंत्रालयात, तुम्ही तिकडे दिल्लीत, मग दरबार कोण बघणार ना? मीच बघणार. बरोबर आहे स्वप्न तुझं. तुझं म्हणजे का नाही असं झालंय बघ, का झाडावरची फळं माकडालाच राखायला सांगायची. हाय का आता? म्हणजे मी माकड होय? एवढीशी सुद्धा किंमत नाही माझी. जयता पण नुसतं मला बोलत असतोय बघा सतत. मम्मी अहो आठवा, मला पद देणार म्हणलं होतं ना कुठलं तरी. ते आमदार बिमदार सोडा, निदान प्रदेशाध्यक्ष तरी बनवलं असतं. काही नाही काही नाही, इथं ना नुसता बोलाचा भात आणि बोलाची कढी बघा सगळं. अच्छा, असा प्लॅन आहे तर तुमचा. कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिथं? सत्या, सत्या, कोण आहे? हे बघा कोण आहे सांगा, नाहीतर मी तात्यासाहेबांना बोलू ना. कोण आहे? बोलवा की तात्यासाहेबांना. सत्या, शंभर वर्ष आयुष्य आहे तुला, आता तुझीच आठवण काढत होते. माझ्या मनातलं कसं कळतं रे तुला? कळतं मला बरोबर. आणि वाघमारे, जशी इथं तुम्ही माझी आठवण काढत होता ना, तशीच मी सुद्धा तुमची आठवण काढत होतो. दिवस कसा तर कामात निघून जातो, पण रात्र सरायला ना तुमचीच कुस लागते.